चला तर बघा मित्रांनो, मिश्रणाच्या या प्रश्नात काय म्हटलं आहे बघा. 52 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 9:4 आहे. तर त्या द्रावणात किती लिटर दूध टाकावे म्हणजे त्यांचे गुणोत्तर 3:1 होईल. तर बघा, आपल्याला इथे दूध आणि पाण्याचे गुणोत्तर दिलेले आहे. दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर दिले आहे किती? 9:4 आहे म्हणते. आता आपल्या प्रश्नात काय म्हटलं आहे, तर त्या द्रावणात किती लिटर दूध टाकावे. बघा, दूध टाकलेलं आहे म्हणजे त्यांचे गुणोत्तर 3:1 होईल. म्हणजे 3:1 होईल म्हणजे दूध किती वाढवावे म्हणते. म्हणजेच आपल्याला पाण्याला काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे. इथे पाणी किती आहे? 4 आहे. तर इथं आपल्याला पाण्याला किती? 4 बनवायचं आहे. तर या गुणोत्तराला आपण 4ने गुणून टाकू. तर किती होईल? 4 × 4 4 × 3 = 12. आता बघा, आपलं गुणोत्तर किती आलं? 12:4 आलं. इथे पाणी आपण काय केलं? कॉन्स्टंट ठेवलेला. बघा, 4:4 पाणी कॉन्स्टंट झालं. तर इथे फरक कुठे पडला? तर दुधात फरक पडला. 9 वरून दूध किती झालं? 12 झालं. म्हणजे 3ने वाढ झाली. 3ने वाढ म्हणजे कशावर? पूर्ण मिश्रणावर 3ने वाढ झाली. पूर्ण मिश्रण किती होतं? 9 + 4 म्हणजेच किती होतं? 13चं होतं. तर 13वर कितीची वाढ झाली? 3ची वाढ झाली. तर 52वर किती? हेच आपल्याला विचारलं आहे. तर बघा, 52मध्ये 13चा भाग, 13 × 13 13 × 52. तर 4 × 4 4 × 3 = 12. तर 12 लिटर दूध टाकावे. म्हणजेच किती वाढवावे दूध? 12 लिटर वाढवावे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 12 लिटर हे या प्रश्नाचं उत्तर असेल. अशाच प्रकारातल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे.